दोघांचेही स्वातंत्र्य सारखेच. पूजा आणि प्रमोद एक नवविवाहित जोडपे. दोघेही IT क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला होते. दोघे एकाच क्षेत्रात असल्याने एकमेकांना खूप छान समजून घ्यायचे ते. दोघांचं प्रेम समजूतदारपणा बघून घरच्यांनाही खूप आनंद वाटायचा. पूजाचे सासू सासरेसुद्धा सुनेचं भरभरून कौतुक करायचे. एकदा प्रमोदच्या आत्या शहरात पूजा आणि प्रमोदकडे येणार होत्या. सोबतच प्रमोदचे आईबाबासुद्धा यायचं ठरलं होतं. सगळे सायंकाळी येणार आहेत, तेव्हा आज ऑफिसला लवकर जाऊन येता येईल म्हणून दोघेही ऑफिसला निघून गेले. प्रमोद आपलं काम आटपून घरी लवकर आला, पण पूजा मात्र महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अडकली. तिचं सगळं लक्ष घरी होतं. मनात विचार सुरू होते. सगळे दमून येतील प्रवासातून, भूक लागेल त्यांना. मावशीकडून आई बाबा आत्या यायच्या आधी जेवण बनवून घ्यायचं होतं. मला नेमका आजच उशीर होणार आहे. काय करावे आता? मीटिंगसुद्धा महत्त्वाची आहे. काळजीच्या सुरात तिने प्रमोदला फोन केला आणि त्याला सगळं सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, पूजा, तू काळजी करू नकोस. मी स्वयंपाल्या मावशीकडून सगळं बनवून घेईल. काळजी करू नकोस तू. प्रमोदसोबत बोलून पूजा जरा शांत झाली. आता पटकन काम मीटिंग आटपून घेऊया म्हणत कामात गुंतली. इकडे ठरल्याप्रमाणे आई बाबा आत्या पोहोचले. प्रमोद त्यांना घ्यायला स्टेशनवर गेला. घरी प्रमोदने मावशीकडून सगळा स्वयंपाक करून घेतला होता. घरी आल्यावर कुलूप बघता आत्या प्रमोदला म्हणाल्या, प्रमोद, काय रे, घराला कुलूप, पूजा कुठं आहे? प्रमोद म्हणाला, आत्या, अगं पूजाला एक महत्त्वाची मीटिंग आली, त्यामुळे लवकर नाही निघता आलं तिला. तिचं काम आटोपलं की येईल ती. आत्या जरा रागाच्या सुरात म्हणाल्या, काय बाई, आजकालच्या सुना, काही मानपान नाही. पहिल्यांदा आत्या सासू येते म्हटल्यावर घरी थांबायचं ना. इकडे आम्ही दिवसभर प्रवास करून दमलो. म्हटलं घरी गेलं की नव्या सुनबाई छान खाऊ पिऊ घालतील, मानपान करतील. तर हिला इथे पाहुण्यांची काही काळजीच नाही. प्रमोदचे पप्पा म्हणाले, महत्त्वाची मीटिंग आहे म्हणाला ना प्रमोद? त्यावर प्रमोद म्हणाला, हो, आणि आत्या, अगं मावशीने सगळा स्वयंपाक केला आहे. काही काळजी नको करू तू. तुम्ही फ्रेश व्हा, मी वाढतो ना तुम्हाला. बाप लेकांचं बोलणं ऐकून आत्या म्हणाल्या, तुम्ही तिला फार डोक्यावर घेतले हां. नोकरी करते म्हणून काय झालं? हे बघ प्रमोद, नवऱ्याने नवऱ्यासारखं राहावं आणि सुनेनं सुनेसारखं. प्रमोद म्हणाला, आत्या, अगं इतकं काय झालं आहे तुला? आम्ही दोघेही नोकरी करतो, मग एकमेकांना इतकं तर समजून घ्यायला हवं ना. मीसुद्धा बरेचदा असं अचानक कामात अडकतो. ठरवलं त्यावेळी निघता येईलच असं ऑफिसमध्ये नसतं. बाहेरच्या देशातील क्लायंट असतात, मग त्यांच्या वेळेनुसार काही कामे त्याच वेळी पूर्ण करावी लागतात. आत्याच्या मनात मात्र आल्या आल्या पूजाविषयी राग निर्माण झाला. सगळे फ्रेश झाले तितक्यात पूजा आली. फॉर्मल शर्ट, ट्राउझर, मोकळी केस अशा रूपात पूजाला बघताच आत्या जरा विचित्र नजरेने तिला बघत राहिल्या. पूजा म्हणाली, सॉरी, मला जरा उशीर झाला यायला. आमचा डिलिव्हरी हेड आलेला आहे ना जर्मनीवरून, त्याने वेळेवर मीटिंग ठेवली. बरं, तुम्ही कधी पोचलात? काही त्रास नाही ना झाला प्रवासात? त्यावर आत्या म्हणाल्या, फार दमलो बाई दिवसभर प्रवास करून. पूजा म्हणाली, आता जेवण झालं ना की छान आराम करा. मी आलेच पटकन फ्रेश होऊन. पूजा खोलीत जाताच आत्या आईला म्हणाला, काय गं, अशी कशी तुझी सून? काय तिची कपडे, कपाळाला टिकली नाही का पायात जोडवे नाही? मोठ्या दादाची सून बघ, लग्नाला 5 वर्ष होतील, पण साडी नेसते, रोज कपाळावर टिकली, पायात जोडवे, गळ्यात मंगळसूत्र. आल्या आल्या सांगितले तिला सासूने, इथे ड्रेस बीस चालणार नाही. बघ कशी आज्ञेत आहे सासूच्या. त्यावर आई म्हणाल्या, अगं ऑफिसमध्ये काय साडी नेसून जाईल का ती? तिथल्या वातावरणानुसार राहावं लागतं त्यांना, इतकं काय आहे त्यात? आम्हाला नाही बाई काही वावगं वाटत यात. ती शिकलेली आहे, नोकरी करते, माझ्या मुलाच्या बरोबरीने कमावते, मग तितकं स्वातंत्र्य हवं ना तिला. आपली मेनू नाही का घालत असे कपडे? तिचं चालतं आपल्याला, मग सुनेला कशाला उगाच बंधन? टिकली, जोडवे म्हणशील तर साडी नेसली ना की ती घालते हे सगळं. आपली मेनू तर साधं मंगळसूत्रसुद्धा घालत नाही हो. पूजा निदान ते घरी घालते हो ड्रेसवर. त्यावर आत्या म्हणाल्या, तुमचा अति लाड चाललाय हो. मेनू काय म्हणतेस वहिनीसारखं? ती मुलगी आहे आपली, तिच्या सासरी चालतं तसं, म्हणून तशी मॉडर्न राहते ती.
पण ही सून आहे ना, तिने सुनेसारखं नको का राहायला? त्यावर प्रमोद म्हणाला, आत्या, अगं सून असो की मुलगी, शेवटी एकच ना. बरं माझं लग्न झालं, मग मी कुठे काय घालतो? आधी राहतो तसंच राहतो. मग मुलींना का बदलावे राहणीमान? मी तिला सांगितलं आहे, लग्नाआधी जशी राहायची तसंच राहा. उगाच लग्न झालं म्हणून बदलायची गरज नाही. दोघेही आम्ही सारखेच शिकलोय, सारखाच पगार कमावतो. मग तिलाच का बंधन लावायची? तिला जसं कम्फर्टेबल वाटतं तशी ती राहते आणि मला तेच आवडतं. तिचं स्वातंत्र्य आहे ते आपण का हिरावून घ्यायचं? पूजाने फ्रेश होताना सगळं बोलणं ऐकलं होतं. प्रमोद आणि आई बाबा किती समजूतदार आहेत याची तिला नव्याने जाणीव झाली. आपल्याला आपल्या आवडीनुसार राहण्याचा हक्क घरच्यांनी दिला याचा तिला खूप आनंद वाटला. मुलगा आणि सून दोघेही एक समान असा विचार करणारे सासू सासरे क्वचितच पाहायला मिळतात आणि नशिबाने आपल्याला ते लाभले याचा तिला अभिमान वाटला. इकडे आत्या सगळं ऐकून फार संतापल्या, पण कोणीच आपली बाजू घेत नाहीये म्हणून पूजाचा राग करत मनातच चिडचिड्या झाल्या. पूजा कुर्ता पायजमा घालून बाहेर आली, सगळ्याच्या पाया पडायला गेली. तितक्यात प्रमोद म्हणाला, अरे हां, मी पण पाया पडायचं राहिलो. आत्याने पटकन प्रमोदकडे बघितलं. जेवणाची सगळी तयारी केली. जेवणात आत्याच्या आवडीचा मेनू होता. आई आत्याला म्हणाल्या, 2 दिवसापूर्वी मला विचारले होते बघा आत्याला काय आवडतं म्हणून. तू पहिल्यांदाच येणार म्हणून सगळं तुझ्या आवडीचे जेवण बनवायला सांगितले तिने मावशीला. आत्याला मनात राग असला तरी हे ऐकून पूजाचे जरा कौतुक वाटले. सगळ्यांनी एकत्र बसून हसत खेळत जेवण केले. पूजा रात्री म्हणाली, उद्या मी सुट्टी घेतली आहे, नंतर शनिवार रविवार सुट्टी असतेच, आपण छान फिरायला जाऊया. मी सगळं प्लॅनिंग केलं आहे. आत्याला फिरायला आवडतं हे सांगितलं होतं मला प्रमोदने, त्यामुळे आधीच सुट्टी टाकून ठेवली आहे मी. पूजाविषयी आपण किती गैरसमज केले. मागे मोठ्या दादाकडे गेले तर त्याची सून साधं मोकळी बोललीसुद्धा नाही. नुसतं तापट वातावरण होतं घरात. इथे पूजा आपला इतका विचार करूनसुद्धा आपण उगाच हिचा रागराग करतोय. तिच्या टिकली न लावण्यावरून, कपड्यावरून तिचं व्यक्तिमत्व तपासतो आहोत, असा विचार करून आत्या जरा नरमल्या. सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते, हसत खेळत मोकळेपणाने बोलत होते. एकंदरीत परिस्थिती बघून आत्याच्या लक्षात आलं की मुलगा आणि सून असा भेद न करता तिच्यावर उगाच सून आहे म्हणून तिने लग्नानंतर बदलावे हा विचार करत तिच्यावर बंधन न लादता तिला तिचं स्वातंत्र्य दिलं तर घराला घरपण लागतं, घरात खेळीमेळीचे वातावरण राहतं. याची सुरुवात आपल्या दादांनी केली याचा आत्याला आनंद झाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा.